बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी नागपुरातून। ओबीसींचा महामोर्चा आज नागपुरात होतोय। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी काढलेला 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विदर्भातले दिग्गज ओबीसी नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील। तर यशवंत स्टेडियम इथं या महामोर्चाला सुरुवात होणार आहे। संविधान चौकामध्ये मोर्चाचा समारोप होणार आहे। सकाळी 11:30 वाजता महामोर्चाला सुरुवात होणार होती, मात्र अद्याप महामोर्चा हा सुरू झाला नाहीये। अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं। प्रवीण, कधी हा महामोर्चा सुरू होणार आहे? अवघ्या काही वेळामध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये विजय वडेट्टीवार जे मोर्चाचे संयोजक आहेत ते दाखल होतील आणि नंतर हा मोर्चा सुरू होईल। यशवंत स्टेडियम परिसरामध्ये मी आत्ता आहे आणि तुम्हाला दाखवतो या परिसरामध्ये विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून आणि विदर्भाच्या बाहेरून ओबीसी कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। 2 सप्टेंबरचा काळा जीआर रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि जोपर्यंत हे जीआर रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहील असं सांगितलं जातंय। आणि पक्षविरहित हा मोर्चा आहे, त्यामुळे लक्ष्मण हाके सकाळी पोहोचले, इतर पक्षाच्या नेत्यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे जे ओबीसी असतील त्या या मोर्चामध्ये सहभागी होतील असं आयोजकांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता या परिसरामध्ये विजय वडेट्टीवार आणि इतर नेते मंडळी जे आहेत त्यांनी शक्ती प्रदर्शन करत हे आयोजन यशस्वी व्हावं यासाठी प्रयत्न केले आहे। काही कार्यकर्ते माझ्यासोबत जे दुरून आलेले आहेत। भाऊ, तुम्ही कुठून आले आहात आणि काय भूमिका तुमची? मी प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट रमेश पिसे, मी ओबीसी जनमोर्चाचा उपाध्यक्ष आहेत आणि हा सकल ओबीसी मोर्चाच्या बॅनरवर 2 तारखेचा जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पास केलेला जीआर आहे तो रद्द झाला पाहिजे, कारण त्यांनी केवळ ओबीसीचंच नव्हे तर SC ST मायनॉरिटी सर्व प्रवर्गाचं नुकसान आहे आणि केवळ महाराष्ट्र अस्थिर करणं, असंतुष्ट करणं आणि लोकांना झगडायला भाग पाडणं हेच सरकारचं धोरण आहे। महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर हा जीआर मागे घ्यावा, ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी आणि सर्व प्रवर्गांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व द्यावं। जे 50% जी कॅप आहे ती हटवावीत, जेणेकरून मराठ्यांनाही न्याय मिळेल आणि ओबीसींच्या ताटातलं जाणार नाहीत। म्हणून हा आमचा मोर्चा आहे आणि जोपर्यंत या मागण्या आमच्या मान्य होत नाहीत आणि महाराष्ट्र सरकार हा 2 तारखेचा 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष असा चालू राहील। आमचे आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे, विजय वडेट्टीवारजी, छगन भुजबळजी, लक्ष्मण हाकेजी ही सर्व मंडळी आणि सर्व आमचा जो बहुजन समाज आहे हा यासोबत आहेत। आमच्या या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या संघर्ष असा चालू राहील। जय भारत, जय संविधान। या परिसरामध्ये जिथे आंदोलन सुरू आहे, मोर्चा सुरू आहे, तिथे महापुरुषांचे फोटो लावण्यात आलेले आहे आणि पाट्या घेऊनही लोक आलेले आहे। या पाट्यांवर लिहिलं आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे वगैरे। आणि यासोबतच जोपर्यंत हा जीआर रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम केलं जाईल। आणखी काही लोक माझ्यासोबत आहेत, त्यांना विचारूया। कुठून आले हो तुम्ही? 2 सप्टेंबरला जो जीआर निघलेला आहे तो रद्द निघला। आले कुठून ते सांगा? चिमूर क्रांती भूमीतून। किती लोक आले तुमच्यासोबत? 200 लोक आपले? नाही 1000 पेक्षा जास्ती लोक आले। आपण पाहू शकतो एका गावातून गाड्या करून लोक आलेले आहे आणि आता किमान 3-1 हजार लोक जमलेले आहे या परिसरामध्ये। विजय वडेट्टीवारांचं म्हणणं आहे 1 लाखापेक्षा जास्त लोक जमतील, त्यामुळे आता अवघ्या काही वेळात म्हणजे 15-20 मिनिटात विजय वडेट्टीवार येतील आणि मोर्चाला सुरुवात होईल। एक मुद्दा आहे नक्कीच आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण।